तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या किचनमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत उपवासाचा पदार्थ. आज महाशिवरात्री आहे, सर्वांच्या घरी उपवास असतात, तर आज आपण उपवासाचा पदार्थ बनवणार आहे. तर वेळ न घालवता लगेच आपण सुरुवात करूयात रेसिपीला. सर्वात आधी घेऊयात एक पॅन, त्याच्यामध्ये घालूयात 2 चमचे तेल. तेलला थोडं गरम होऊ देत. तेल गरम झालं, आपण टाकूयात 1 चमचाभर जिरं. त्यातच टाकूयात थोडा कढीपत्ता, थोड्या हिरव्या मिरच्या. मी 1-2 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक, आणि त्याला थोडं फ्राय करून घेऊया. आता त्यात टाकूयात 1 इंच आलं घेतलेलं आहे मी किसून, ते पण त्यातच घालून घेऊयात. आता त्याच्यात घालूयात आपण 2 वाट्या पाणी. आता जोपर्यंत पाणी उकळते तोपर्यंत आपण हे वरई घेतलेले आहेत, बगर पण म्हणतात इथे, तुमच्या इथं काय म्हणतात सांगा मला कमेंट करून. तर हे 1 वाटी, ज्या वाटीने पाणी घातलं त्याच वाटीने 1 वाटी हे बगर किंवा वरई घेतलेली आहे. आता ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पावडर करून घेऊयात. आता आपण ह्याची बारीक पावडर करून घेऊयात. ह्याचं पीठही मिळतं मार्केटमध्ये, तर ते भेटत असेल तर तेही वापरू शकता, किंवा असं आपण पावडर करून घेऊयात आता ह्याची. आता हे पहा, आपण ह्याची पावडर बनवून घेतलेली आहे. आता हे आपण ठेवूयात बाजूला. तर त्याच्याकडे जाऊयात आपण. आपलं पाणी उकळायला लागलेलं आहे, तर त्यात टाकूयात आपण 1 चमचा चिली फ्लेक्स. त्यातच टाकूया आपण मीठ, उपवासाचं मीठ असेल तर घाला, आणि थोडी कोथिंबीर घालून थोडं 1 मिनिटभर उकळी येऊ दे. आपण ते पीठ घालूया. आपण थोडं थोडं पीठ घालून त्याला मिक्स करत राहू. गॅस बारीक होत आहे. गुठळ्या होऊ नये म्हणून ह्याला व्यवस्थित हलवून घ्या. हे पहा, हे पूर्ण कुक झालेलं आहे. आता आपण ह्याला काढून घेऊयात, थंड करून घेऊयात. त्याच्यात आपण घालणार आहोत 1 बटाटा किसून. गरम असतानाच घालायचं, मग सेट करायला ठेवायचं. ह्याला बटाटा घालून मी छान मिक्स करून घेतलंय. आता ह्याला आपण या डिशमध्ये तूप लावून घेतलं मी खाली, आणि त्याच्यात आपण घालून ह्याला प्लेन करूया. थोडा वेळ गार होऊ दे. आता हे सर्व गार झालेलं आहे. आता आपण ह्याला कट करून घेऊयात. कशा शेपमध्ये काय तशा शेपमध्ये कट करून घ्या. हे पहा, छान सेट झालेले आहेत. आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया, शॅलो फ्राय करूयात. पण ह्याला चला आपण शॅलो फ्राय करून घेऊयात. आता हे पहा, आपले छानपैकी सेट झालेले आहेत. मी जास्त वेळ तरी सेट करायला नाही ठेवलं, पण पटकन काढलं, पण सेट झालेले आहे. तर चला आपण चटकन फ्राय करून घेऊयात. आता आपला तवा गरम झाला, आपण त्यात घालूया 2 चमचे तूप.
तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलही वापरू शकता. आणि शॅलो फ्रायच्या ऐवजी तुम्ही जास्त क्रिस्पी हवे असतील तर डीप फ्रायही करू शकता. त्याला मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्या, म्हणजे छान क्रिस्पी होतात ते. आता हे पहा, आपले छान फ्राय होऊन झालेले आहेत. आता हे काढून घेऊयात आपण डिशमध्ये. उपवासाचा कुरकुरीत नाश्ता बनवून तयार आहे. आणि ह्याला काय नाव द्यायचं हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडलं असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि उपवासासाठी हा खूप छान स्वादिष्ट पदार्थ आहे, थोडासा वेगळा असा. आणि तुमच्या आवडत्या चटणीबरोबर तुम्ही हे खाऊ शकता उपवासाच्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवनवीन रेसिपींबरोबर. थँक्यू.